तर म्हटलं चला हे तेल बनवावं. तर यासाठी मी कढीपत्त्याची पाने आणि जास्वंदाची पाने व फुले तसेच 2-3 चमचे हे दाणे घेतले आहेत. तर हे मेथी बिया आहेत, तर त्याही आपण यासाठी वापरणार आहे. तर मी येथे प्युअर नारळाचं तेल घेतलेलं आहे. केसांच्या वाढीसाठी आणि केसांना शाईन येण्यासाठी हे तेल अगदी उपयुक्त आहे. तर चला बनवूया. तर यामध्ये मी हे सर्व पाने आणि फुले व या बिया टाकून घेतले आहेत. तर हे तेल चांगलं कडकडीत तापून द्यायचं आणि हे सर्व त्यामध्ये मिक्स करून त्याचा अर्क उतरेपर्यंत ते त्यामध्ये उकळून घ्यायचं. थोडंसं हे तेल कमी कमी होत जाईल, परंतु यामध्ये त्याचा पूर्ण अर्क उतरेल आणि हे तेल एकदम छान तयार होईल. तर तुम्ही पाहू शकता हे थोडं करपायला लागलं आहे आणि हे पूर्ण करपल्यानंतर याचा कलर काळा होईल. तर हे तेल आपल्या केसांना लावण्यायोग्य होईल. तर तुम्ही पाहू शकता इथे तेल तयार झालेलं आहे आणि हे थंड होऊन द्यायचं आणि थंड झाल्यावर आपल्या बॉटलमध्ये भरून ठेवायचं. तर इथे हे थंड झालेलं तेल आहे. तर त्यानंतर मी ते एका बॉटलमध्ये भरून ठेवलं आणि आपल्याला केस धुण्याच्या आदल्या दिवशी ते केसांना छान मॉलिश करून लावायचं आहे. तर या तेलाचा रिझल्ट खरंच खूप छान आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.